नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ही भरती जाहीर झालेली आहे. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. दर्शनिका विभाग विभाग मुंबई यासाठी 2 पदांची मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणा घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. याच्यामध्ये कोणती पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, दर्शनिका विभाग मुंबई सुधारित आकृतिबंधानुसार बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या 2 मनुष्यबळांची सेवा दिनांक 1 जुलै 2026 ते 31 मे 2026 27 पर्यंत. ओके. 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी 11 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करून घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा जी-आर आलेला दिनांक 22 जून 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये दर्शनिका विभाग मुंबई या क्षेत्रीय कार्यालयातील 33 नियमित प्लस बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे 6 मनुष्यबळ सेवा अशा एकूण 39 या पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आता याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे, सुधारित आकृतिबंधानुसार दर्शनिका विभाग मुंबई येथे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या 2 मनुष्यबळांच्या सेवा ह्या दरपत्रक प्रक्रिया राबवून बाह्य स्रोत पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्रमांक 3 मध्ये कार्यकारी संपादक व सचिव यांनी केलेली आहे. आता त्यानुसार दर्शनिका विभाग येथे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या दप्तरी जी पदं असणारे दप्तरीचं 1 पद व शिपाईचं 1 पद अशा 2 मनुष्यबळ सेवा 11 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची शासनाच्या विचारधारात होती. आता यामध्ये दिलेली आपल्याला मान्यता शासन निर्णयामध्ये ओके. शासन निर्णय दिलेला आहे. दर्शनिका विभाग मुंबई येथे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या दप्तरी 1 पद आणि शिपाई 1 पद अशा 2 मनुष्यबळ सेवा 1 जुलै 2026 ते 31 मे 2027 या 11 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्य स्रोत पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्यासाठी होणाऱ्या 5,54,202 रुपये इतक्या खर्चास या शासनास निर्णयामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे पदभरतीच्यासाठी 5,54,202 रुपये खर्च पुढीलप्रमाणे आहे, जे की आपण बघू. आता अनुक्रमांक दिलेले आहे. बाह्य यंत्रणे पदाचं नाव दिलेलं आहे. पदसंख्या दिलेली आहे. एकूण महिन्याचा पगार दिलेला आहे आणि 11 महिन्याचा इथं पूर्ण पगार दिलेला आहे. आता याच्यामध्ये दप्तरी करता इथं 1 पद आहे. याच्यात गड्डची भरती 1 पद आहे. 26,202 रुपये एवढा आपल्याला पगार यामध्ये मिळणार आहे. 2 नंबरचं पद आहे शिपाई गड्डची भरती. याच्यात 1 पद आहे. यांना पगार आहे 24,180 रुपये. ओके. अशा पद्धतीची ही 2 पदे भरण्यात येणार आहे. या या आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे होणारा आपल्याला खर्च जो दिलेला आहे 5,54,202 रुपये एवढा खर्च दर्शनिका विभागाच्या मुख्य लेखा शीर्ष मागणी क्रमांक जिच्यातून आपल्या कटांतरी सेवा या लेखा शीर्षकामधून मंजूर झालेल्या तरतुदीनुसार भागवण्यात यावा. याबाबत खर्च भागवण्यासाठी त्या आर्थिक वर्षाच्या निधीतून तरतूद करण्याची जबाबदारी दर्शनिका विभाग मुंबई यांची राहणार आहे. कार्यकारी संपादक व सचिव दर्शनिका विभाग मुंबई हे या खर्चाकरिता नियंत्रण अधिकारी राहतील असे ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर याबाबतच्या कामाचा पूर्तता झाल्यानंतर खर्चाचे देय कार्यकारी संपादक व सचिव दर्शनिका विभाग मुंबई यांनी शासनास सादर करावे असे तर सांगण्यात आलेले आहे. अशाच पद्धतीचे 2 पदे आपल्याला बघायला मिळत आहे, जे की 1 पद आहे दप्तरीचं, पगार पण चांगला आहे आणि शिपाईचं 1 पद आहे, त्यांना पण पगार चांगला आहे. ओके. 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही पद भरती भरली जाणार आहे. तुम्ही आता आपल्या याच्यामध्ये आता 1 जुलै 2026 ते 31 मे 2027 पर्यंत हे पद भरण्यात येणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल, सर आता आपल्याला अप्लाय कसं करायचं? अप्लाय करण्यासाठी आपल्याला दर्शनिका विभाग मुंबई या ठिकाणी आपल्याला स्वतः जायचं आहे आणि तुम्हाला 2 पदांपैकी कोणत्या पदासाठी इथं अप्लाय करायचं आहे, त्यांना भेटून आपण तिथे स्वतः अप्लाय करून घ्यायचं तिथूनच. कारण की बाह्य यंत्रणेद्वारे जे पद असतात कटांतरी भरती हे डायरेक्टली तिथूनच भरले जातील. तर स्वतः आपण जाऊन तिथं जाऊन भेट द्या.
आणि आपल्या पदासाठी तिथं अप्लाय करून टाका. ओके. तर कोणालाही काही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि याची PDF फाईल पाहिजे असेल तर मी Telegram चॅनलला WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.